नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम संघाने दिलबहार संघावर 2-1 गोलने विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. आज बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम यांचा सामना खेळवला गेला. पूर्वार्धात 5व्या मिनिटाला बालगोपालच्या रोहित कुर्णेने गोल करत बालगोपाल संघाने 1-0 अशी आघाडी मिळवली. दिलबहारच्या प्रीतम भोसले, अजीज मोमीन, प्रतीक कांबळे, फ्लॉटो या खेळाडूंनी गोल फेडण्यासाठी केलेल्या चढाया बालगोपालच्या बचाव फळीने परतवून लावल्या. सामन्याच्या 29व्या मिनिटाला बालगोपालच्या शिंगटो यांनी गोल करत बालगोपाल संघाने 2-0 अशी आघाडी मिळवली. सामन्याच्या 31व्या मिनिटाला दिलबहारच्या फ्लोटो याने गोल करत बालगोपाल संघाची गोलची आघाडी 1 गोलने कमी केली. मध्यांतरापर्यंत बालगोपाल तालीम मंडळ 2-1 गोलने आघाडीवर राहिला. उत्तरार्धात बालगोपालची बरोबरी साधण्यासाठी दिलबहारच्या माणिक पाटील, सतेज साळुखे, प्रथम भोसले या खेळाडूंचे प्रयत्न अपुरे ठरले. संपूर्ण वेळेत बालगोपाल संघाने 2-1 ही आघाडी कायम राखत दिलबहार संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्या बुधवारी पीटीएम अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार यांचा सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.